एक महत्त्वाची बातमी आहे ती कोलकात्यातून। कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमधील तरुणीवर बलात्कार आणि हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। प्रशासन पीडितेच्या किंवा पीडितेच्या कुटुंबासोबत नव्हते। हातातली केस एक विलक्षण केस आहे, यापुढे वेळ वाया जाऊ देऊ नये असं कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा संशय देखील कोर्टाने व्यक्त केलेला आहे। This particular period of time, we will transfer it to the CBI. But we said that this delay will be very fatal because evidence will be destroyed. So the court has heard the arguments of the parties. Today, the parents of the victim girl, they also were there before the Honorable Court by way of a petition. And I contended on behalf of my petitioners, my clients, that despite this gruesome murder, despite the body being in such a bloodied state and half naked, the police was casual enough to register a suicide case, and it took quite a lot of time for the police to basically register an FIR and thereafter arrest someone. So this was enough to indicate how casual the attitude of the police was, and well, how much seriousness was lacking insofar as this particular investigation is concerned. We are rather thankful and grateful to the या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, कोलकातामधील या महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी आणि रेप प्रकरणी देशभरात डॉक्टरांचा संप सुरू झालाय, तर त्यातच कोलकाता उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा आदेश दिलाय। तपास सीबीआयकडे सोपवलेला आहे। अनेक ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत। काय नेमकं घडलेलं आहे? बिलकुल, खरं तर सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच की हा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आलेला आहे। कारण हा संपूर्ण व्यवस्थेचाच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि यामध्ये कोण कोण गुंतलेला आहे हे बाहेर काढणं गरजेचं आहे। आणि त्यामुळेच अनेक जे पोलीस आहेत त्यांच्यावर सुद्धा दबाव असू शकतो, ते ओळखूनच हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजेच की संदीप घोष, जे की ते नॅशनल मेडिकल कॉलेजचे डीन होते, प्राचार्य होते, तर त्यांना सुद्धा तात्काळ रजेवर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। आणि त्यांनी यामध्ये भूमिका का घेतली नाहीये हे सुद्धा सुप्रीम कोर्टात प्रश्न जे आहेत कोर्टाने कलकत्ता उच्च न्यायालयाने विचारलेले आहेत। आणि त्याचबरोबर जे पीडित आहेत त्यांच्या माता पित्यांना कुठेही दिलासादायक किंवा समाधानकारक त्यांच्या संदर्भामध्ये कार्यवाही केली नसल्याचं सुद्धा नाराजी उपस्थित करण्यात आलेली आहे। केस डायरी करण्यात आली होती, केस डायरीचा सुद्धा अभ्यास चालू आहे। आणि प्रशासनानं खरं तर पीडितेच्या कुटुंबियासोबत असणं गरजेचं होतं, त्यांना सपोर्ट करणं गरजेचं होतं, परंतु तसं कुठेही या प्रकरणामध्ये दिसलेलं नाहीये। आणि या पुराव्यामध्ये जे पुरावे आहेत आताच्या या प्रकरणामध्ये, त्यामध्ये सुद्धा छेडछाड होण्याची शक्यता आहे। त्यामुळं हे प्रकरण सीबीआय कडे दिलं जावं असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रकरण जे आहे आता सीबीआय कडे गेल्यानंतर सीबीआय पूर्ण या प्रकरणाचा ताबा घेईल आणि त्यानंतर निष्पक्ष चौकशी सुरू होईल। नक्की, धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। देशभरातच मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी संप पुकारलेला आहे, त्यातच आता या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। हे सगळं प्रकरण, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।